बातमीचे प्रायोजक आहेत अफसान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, मस्तानी, बासुंदी, खजूर ज्यूस, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफसान ज्यूस अँड फालुदा, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। नमस्कार, लोकधामात आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र शासनातर्फे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या स्वतःला आर्थिक स्थिती त्यांनी सुधारण्यासाठी अनेक शासनातर्फे योजना तयार केलेल्या आहेत। या योजना त्यांना लाभार्थीपर्यंत पोहोचावे ही शासनाची एक महत्त्वाचा उद्देश आहे। जे बांधकाम कामगार आहेत त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधा मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या उपाययोजनाही उपक्रमही त्यांना त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहेत। मात्र सध्या या ठिकाणी आपण पाहू शकता की सोलापूर शहरातील जे बांधकाम कामगार विभाग आहे या ठिकाणी सकाळपासून काही कामगार आलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे प्रचंड गर्दी इथे पाहावयास मिळत आहे। कडाक्याचा ऊन आहे आणि इथे याच्या व्यतिरिक्त त्यांना इथे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहेत। आज मंगळवारचा दिवस आहे आणि दक्षिण सोलापूर या ठिकाणी इथले हे नागरिक आलेले आहेत। सांगोला, करमाळा, बार्शी या ठिकाणी बांधकाम कामगार आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे गर्दी आहे। लहान मुलं हातामध्ये कडेवर लहान मुलं घेऊन आलेले आहेत आणि फक्त 4 किंवा 5 खिडक्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने इथे एक गोंधळ निर्माण झालेला आहे। हा जर तुम्ही जरा परिसर पाहू शकता, कॅमेरा दाखवा जरा, परिसर पाहू शकता कशा प्रकारे इथे बांधकाम कामगार जे आलेले आहेत, जे बाहेर गावाला आलेले आहेत, ना इथे पिण्याची व्यवस्था आहे ना बसण्याची व्यवस्था आहे। काही झाडांच्या सावलीमध्ये हे कामगार बसलेले आहेत। त्यांचे काय आहे म्हणणं आपण जाणून घेऊया। सध्या अशी परिस्थिती बांधकाम कामगार यांची आहे। आपल्यासोबत काही बांधकाम कामगार जुळले आहेत। सर, काय सांगाल? कुठे माझी तक्रार आहे ना, ते बहुवाला टोकन सिस्टीम जे आहे ते सगळं काळाबाजारात चालू आहे। तुम्ही एजंटला 1000 रुपये दिले तुम्हाला टोकन भेटत आहे तिथं, तर एजंटकडे टोकन कुठून येत आहे माझा प्रश्न आहे आयुक्त साहेबांशी। दिवसभर रात्रभर तिथं लोक झोपत आहेत। परगावचे दाखलूच, करमाळा, माळशिरा दाखलूच सगळे येत आहेत। त्यांना लाईनीमध्ये उभारून दिवसभर टोकन भेटी नाही। जे एजंट लोक आहे त्यांना 1000 रुपये दिल्यानंतर घरपोच टोकन भेटत आहे। तर हे काळाबाजार जे दोघांचं ऑफिस आहे तिथून होत आहे। त्यांना जे पैसे घेतात ना, 1000 कुठं 1500 कुठं 2000 घेत आहेत। कोणतं गाव? मी सोलापूरचा आहे, मला तर मानसिकता सोडायलाच आहे। आणि माझी पगार मी 2 दिवस तिथे गेलो, ते तर माझे 2000 बुडाले, एजंटला 2000। तर ते भांडे मला काय भावात पडले एक प्रश्न आहे माझा। म्हणजे एजंट मनमानी घालायला कोण 1500, 1000, 2000 घ्यायला लागलेत आणि 18 दिवस तुम्हाला लागलेत। म्हणजे जे बांधकाम कामगारचे जे सुविधा आहेत किंवा शासनातर्फे जे त्यांना मोफत साहित्य दिलं जातं, हे मोफत सुविधा नाव देऊ नका तुम्हीला, हे विकत सुविधा नाव द्या तुम्हीला। मी म्हणतोय 8 दिवस रोजगार बुडाला, येण्या जाण्याचा खर्च आणि भांडा तुम्ही ते जाऊन उभारता इथं एजंटला 2000 रुपये घ्यालेत। ते भांडे पडले आम्हाला 5000चे, आमचे चालले 8000 रुपये। तर हे काय उपयोग आम्हाला? हे फ्री योजना नाही, ही विकत योजना आहे गरिबांसाठी। मी सांगोल्यानं आलेलो आहे। आज तिसरा मंगळवार आहे की आम्ही पाठी 4:30 वाजल्यापासून इथं नंबरला बसलेलो आहे आणि ते 11 वाजता आल्यानंतर बोर्ड तिथं आम्ही बघितला खिडकीमध्ये 10 वाजता उघडायचं बोर्ड आहे तिथं। आणि त्यांनी 11 वाजता आम्ही विचारलं त्यांना काय झालंय, काय किती टायमिंग झालं हे केलं नाही। आम्ही पाठी 4ला नंबरला येऊन बसलो। ते असे बोलतात की तुम्हाला कोणी हे सांगितलं? आणि आज सकाळी परत चालू केल्यानंतर आम्हाला आधार कार्ड झेरॉक्स द्या म्हटले। एक 10-20 कार्ड दिले त्यांनी आमच्या पुढचे नंबर, आणि आम्ही त्यांना जरा आडवं लावल्यामुळे त्यांनी काय केलं, आमचा नंबर आला का त्यांनी बंद केलं। ते म्हणले सर्व्हर बंद झालेला आहे, आज दिवसभर काय सर्व्हर चालणार नाही, तुमचे कोणाकोणाचे सगळे लाईनवरचे उभा राहिलेल्यांचे आधार कार्ड झेरॉक्स जमा केले, भेटायला या। मी म्हणलं इथं भेटायची तुम्हाला आवश्यकता नाही म्हणलं, आम्ही कामधंदा सोडून सांगोल्याहून इथं आलेलो आहे म्हणलं, आम्ही आणखी नाश्ता केला नाही म्हणून सांगितलं। तर त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही या, काय असेल ते समोर चर्चा करू। आम्ही तिथं आतमध्ये गायकवाड साहेबांच्याकडे गेल्यानंतर आम्ही कॅमेरा चालू केला, तुमची काय भूमिका आहे ते सांगण्यासाठी। त्यांनी सांगितलं पहिला कॅमेरा बंद करा, हा तुम्ही कुठलं पत्रकार आहे काय आम्हाला विचार लागले, आणि माझ्याकडे व्हिडिओ पण आहे ते त्यांनी अनाउन्स केलेला सगळे। तुम्ही कुठलं गाव? तांदूळवाडी।
काय इथे सुविधा काय आहेत किती वाजता आला तुम्ही काय सकाळी सर 10 वाजता इथं आलेलो आहे. मुलीच्या शिक्षणाच्या स्कॉलरशिप साठी आलेलो आहे. आता इथे लाईन आहे, नंबर चालू आहेत, पण काय अजून सर्व्हर डाऊन आहे, प्रॉब्लेम आहे असं सांगितलं जाते. जे कामगारांना सुविधा दिल्या जातात संतुष्ट आहात का तुम्ही? नाही सर, कारण कामगारांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत ना, त्या सुविधा कसं होतं माहिती आहे का, कामगारांना हेल्पपाटी जास्त प्रमाणात व्हायला लागले. तिथं आता तारीख वाईज तारीख असं दिलं जाते, पुढची तारीख. टोकन साठी तर आता भांड्याची टोकन मिळतात ना, तर लोक रात्रीच्या 8, 9 वाजण्यापासून बायका पोरं घेऊन सगळे रस्त्याला बाळ्याला बसतात तिथं, आणि टोकन 200 देतात, पुढची तारीख देतात, त्या पुढच्या तारखेला या, अशी त्यांनी टोकन द्यायची भूमिका चालू केली. हाँ, कुठून आलात? सोलापुर सिटी। कैसा लग रहा है? सुविधा अच्छी मिल रही है क्या कामगारों को? क्या कुछ भी नहीं है, कोई दाद नहीं ले रहे, क्या नहीं। हाँ, वो एक बोलो तो दूसरे कागज बोलते, वो लाओ ये लो। अच्छा, चुप घुमाए, चुप जाने आने को हमको पैसे का नुकसान हो रहा है, बहुत लंबा यहाँ पे जाता है। अभी आप यहाँ पे आए, सुविधा मिल रही है क्या आपको? हाँ, बैठने के लिए सुविधा है, पानी की व्यवस्था है क्या यहाँ? कुछ भी नहीं है, वो पानी नहीं, क्या नहीं, मर रहे हम, चाय नहीं प्या रहे, इधर ये खाते नहीं है, ये नहीं जाना तो रोड पे जाना पड़ता है। बघा मित्रांनो, तुम्ही खंत बघा कामगारांची. महाराष्ट्र शासनातर्फे करोडो रुपये खर्च करून अशा लोकांना एक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, पण जे खालचे स्तरावर काही माणसं आहेत या बांधकाम कामगारांना त्रास देण्याचा काही प्रयत्न करतात अशी त्यांची इच्छा व्यक्त होत आहे. आपल्यासोबत काही लहान बाळे पण महिला घेऊन आलेल्या आहेत. बघूया, विचारूया. काकू कुठून आलात आपण? इथं अलकुटे चौक लस्कर मधनं अच्छा, आपण कामगार आहात का? आहे. अच्छा, सगळी आपल्याला योजना भेटतात का? भेटते, आम्ही थोडं लाभून घेतो, नाही तर थोडं लाभ असं हे बघा, एवढं उशीर घेऊन बसायचं लेकरांना घेऊन, लहान लेकरं घेऊन. किती वाजता आलात? मी आता सकाळी 11ला आले. 11 वाजता आले. काय म्हणतात, काय नंबर लागला का? नाही, अजून 4-5 वाजते म्हणे. तिथं काय जेवायला गेलेत आता, सुट्ट्या म्हणून. परत जेवण करतात? आमचं जेवण असंच. सुविधा काय इथे इथे तुम्हाला सुविधा काय काय भेटतात? काय भेटतं आम्हाला काय माहित नाही, पहिल्यांदा आलंय तर. अच्छा, हा, संतुष्ट आहात का? इथे बसण्यासाठी जागा वगैरे आहे, पाणी वगैरे आहे? कसलाही सोय नाहीये, उगं बसलं तर बसलोय कामगार म्हणून. काय सोय, पाण्याची सोय नाही, बाथरूम सोय नाही, काय नाही, लेकरांना पाणी नाही, काय नाही, स्वतःच आणायचं प्यायचं, हेच आहे ना. मी स्वतः श्रीकांत साबळे संपादक पुण्यनगरीचे यांची बहीण आहे. मी स्वतः 4 हेल्पटी इथं घातलेत, कोण दखल घेत नाही. आणि सरांनी पण सांगितलं होतं की तुम्ही व्हॉट्सअपला मला फोटो पाठवा, माझ्याकडे नंबर आहे त्यांचा. आली तर मी हॉस्पिटलला गेलोय, मी इकडे गेलोय, तिकडे गेलोय. मग तुम्ही हा करायचंच नको होतं ना, हा केलंय गोर गरिबांसाठी. मग हा उन्हात ह्याला जबाबदार कोण आहे? सरकारच राहणार आहे, बरोबर. कोण? काल आम्ही ऐकले की 2 महिने ते चक्कर खाऊन पडले. चक्कर नाही, पाणी सुद्धा नाही. आहे का तुम्हाला कुठे दिसते का इथं पाण्याची सोय नाही? ज्यांनी कोण 10-20 रुपये घेऊन येते त्याच्या त्यांना खाल्ल्याशिवाय भाग नाही. कुठं आईस्क्रीम खा, कुठं कुल्फी खा, असं चालतं का? मग तुम्ही बंद करा ना, मग येणारच नाहीत ना लोक, म्हणजे घरचे घरच सोडणार नाहीत ना. उन्हाचं असलं सोलापुरामध्ये खूप ऊन आहे, मग तुम्ही प्रत्येक तालुक्यात ठेवा ना. मग असे तुमच्याकडे आहे ना, हे ठेवलंय ना तुम्ही, तर प्रत्येक तालुक्यात ठेवा. आज तुम्ही आला, तुमचं काम होणार का आज? आज पण आता मला कमीत कमी 11 वाजल्यापासून मी सरांना फोन करते की माझं तरी कमीत कमी द्या, कारण मला 15 दिवस झालं तुम्ही या म्हणून सांगताय. मी 3 हेल्पटे घातलेत, आता आलो, परत आलो म्हणून त्या हॉस्पिटलला गेलेत. येतोच म्हणतात मला, येतोच. या मित्रांनो बघा, अशी परिस्थिती आहे. महिला वर्ग असू द्या, लहान मुलं असू द्या, सध्याची परिस्थिती कामगारांची दुनियाची फजिती चालू आहे. बघा, या महिला भर उन्हामध्ये आपल्या काहीतरी लाभ मिळावा यासाठी या महिला बसलेल्या आहेत. खिडक्या आय थिंक खिडक्या बंद झालेल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे यांची लाभ घेण्यासाठी. जाणून घेऊया यांची काय प्रतिक्रिया आहे, कोणकोणते कागदपत्रे घेऊन आलेले आहेत. कुठे आलात काकू? चळवरनं आली. पंढरपूर चळ. अच्छा, किती वाजता आलात? सकाळी 10 वाजता आली. अजून नंबर आला. काय आज काय घेण्यासाठी आलात तुम्ही? पोराशांची शिक्षणासाठी फॉर्म भरायला आले. अच्छा, काय काय डॉक्युमेंट मागतायत? काय शाळेचं कार्ड ती मी मागते. होईल असं वाटतं का काम? होईल असं वाटतंय. बंद झाले की आता चालू होईल की 3 वाजता. समाधानी आहात का तुम्ही? कामगार म्हणून बांधकाम कामगार सगळ्या साहित्य मिळतात का? सगळं सुविधा होय, सगळं मिळलंय. मिळतात? इथं सुविधा चांगल्या आहेत का? होय, सगळं मिळलंय. पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का इथं? हाय. काय काकू, पाण्याची व्यवस्था आहे का? नाही, पाण्याची व्यवस्था वगैरे काय नाही. ऊन लागते, लोकांना भरपूर त्रास होतोय, पण काम होत आहेत, काम करतायत, सुविधा पण भरपूर मिळालेत, करते. असं ऐकून आहे की आम्ही एजंट तुमच्याकडून काही पैसे घेतात? एजंट काय म्हणतात? हो, कुठून आलं?
नाही सर नाही, बोला बोला बोला. नाही हो घेते ज्यांच्याकडून पैसे घेतात ना त्यांनी घेतात पैसे घेऊनच काम करतात पैसे घेऊनच काम करते. किती पैसे घेतले? घेते 2,000 मागते 1,500 मागते तुम्ही दिले का 2,000? मी स्वतः दिले नाही मी फिरून काम करते स्वतः पण प्रत्येकाकडून घेते काय म्हणते काका, पैसे काय चालते का? हो 2,000 रुपये घेतात प्रत्येकाला. कार्ड नूतनीकरणाला 1,000 रुपये, नवीन कार्ड काढायचं म्हणजे 2,000 रुपये, भांड्याचं मिळवायचं म्हणजे 2,000 रुपये. एजंटाचा नुसतं सुळसुळाट चालू झाला इथं. कामगार तुम्हाला पैसे म्हणून विचारलं नाही का? हा विचारलं नाही का तुम्ही? कामगार आहे आम्ही. काय आता काम होत नाही तिथं. येऊन नुसतं स्वतः येऊन भरले की ऑनलाईन येऊन भरले की काम होत नाही एजंट शिवाय. रिसीट वगैरे काय देतील का त्यांनी? काय देतात की भरलेले पण होत नाही लवकर, कामच होत नाहीत. कशामुळे होत नाही काय होत नाही ते काय अजून काय कळालेलं नाही. 2-2 दिवस असं वाट बघत बसावं लागतं इथं लाईनला. सर्व्हर डाऊन होतंय सारखं. महाराष्ट्र शासनातर्फे चांगल्या प्रकारे त्यांना लाखो रुपये खर्च करून हा योजना आणतात, पण अशा कामगारांनाच उन्हामध्ये भर बसण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे. कुठून आलात? आम्ही मुळेगाव तांडा मुळेगाव तांडा. अच्छा, कामगार का तुम्ही? कामगार हा अच्छा, सगळी सुविधा भेटले का आतापर्यंत? काय भेटलं नाही काय नाही भेटलं? बर. आज कशासाठी आला तू इथं? आज कार्ड घ्यायला आला घेतलं का? नाही भेटलंय का नाही भेटलं? थांब म्हणा लागले जावा जावा 15 दिवसानं या म्हणते 15 दिवसाने या म्हणून सांगतं 5 का 3 बारी येऊन गेला आम्ही गरीब लोक आम्हाला एक टायमाला मिळते एक टायमाला मिळत नाही आम्हाला शेत नाही घर नाही का नाही आम्ही असंच बसला आता 3 बारी कार्ड मिळतं तुम्हाला घर मिळतं हांडा भांडा मिळतं म्हणून रात्री 4ला आला आणि असंच तपातूर बसला आमचं माझं बायफाचं ऑपरेशन झालेलं आहे पोटाला का बी नाही बघ एक कोप चहा घेऊन पिलावून गप बसला आपल्या कुटुंबांना घेऊन जेवण करत आहेत. लहान मुले आहे याच्यामध्ये. आपला नंबर जाईल या भीतीनेच हे कामगार करतात. काका थोडा बोला, कुठून आलात? कुठून आलात आपण? लिगाडेवाडीतून अच्छा, किती वाजता आलात? सकाळी 9 वाजता तुम्ही तयारी करून आलात का? तुम्हाला माहित नव्हतं का इथे जेवण वगैरे भेटत नाही म्हणून? हा तयारी करून आलो. अच्छा, आज काम होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय माहिती संतुष्ट आहात, समाधानी आहात का? तुम्हाला जे कामगारची सुविधा दिल्या जातात सरकारने, समाधानी आहात तुम्ही? हाय काय वाटतं? 2-3 हेल्पट गाठलं तरी होईना झालं गेले मागल्या 4 दिवसात येऊन गेली तरी झालं नाही 6 वाजता थांबलं तरी पण झालं नाही आता नंबर अजून केव्हा तिसरा हेल्पट आमचा तिसरा हेल्पट आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं असाल ही परिस्थिती आहे बांधकाम कामगारांची. इथे वृद्धापासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांची एकच गर्दी आहे. तहानलेले मुलं आहेत. इथे जेवणाची व्यवस्था ना बसण्याची व्यवस्था ना पाण्याची सुविधा आहे. आपलं कसं तरी आज काम होईल या आशेने हे बाहेर गावावरून लोक आलेले आहेत. पण एसी मध्ये बसणाऱ्या प्रशासनाला हे कधी करणार यांचं दुःख हे मात्र सोलापूरकरांना पडलेलं एक मोठं चिंतेची गोष्ट आहे. याचा आढावा आम्ही घेतच राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर.